गडचिरोलीतील दीनदुबळ्या जनतेचे दुःख समस्या सोडवण्यासाठी आपल्या शिक्षणाचा व ज्ञानाचा उपयोग होत असेल तर संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून स्वतःच त्यांच्यासाठी ढाल का बनू नये हा विचार मनात आला आणि त्या समाजकारण करत असतानाच राजकारणात सक्रिय झाल्या। बालपणापासूनच काँग्रेस पक्षाच्या विचारांचा प्रभाव होता, त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातूनच राजकारणात पाऊल ठेवले। पंख काफी नहीं आसमानों के लिए, हौसला भी चाहिए ऊंची उडान के लिए, याप्रमाणे त्यांनी जनसेवेत स्वतःला झोकून दिले आहे। अल्पावधीत जनतेने त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। विरोधी पक्ष नेते नामदार विजयभाऊ वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात तसेच खासदार डॉक्टर नामदेवराव किरसाल, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट कविता मोहोरकर यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली विधानसभेच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या डॉक्टर सोनल चेतन कोवे यांची ही गोष्ट। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आज आपण आलोत महाराष्ट्राच्या अगदी शेवटच्या टोकाला, म्हणजेच गडचिरोली जिल्ह्यात। आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाकडे आलो जे पेशाने डॉक्टर आहेत आणि समाजकार्याचं त्यांना वेड आहे आणि त्यांचं नाव आहे सोनल कोवे। आपण पाहू शकता हे त्यांचं भल्लं मोठं गडचिरोलीमधील क्लिनिक आहे। तर आपण थेट भेटूयात डॉक्टर सोनल कोवे यांना। चला। तर आज आपण आलोत ह्या क्लिनिकमध्ये, आपल्यासोबत आहे डॉक्टर सोनल कोवे। नमस्कार मॅडम। खरं तर आज आम्ही तुमचं बाहेरून क्लिनिक पाहिलं। तुम्ही पेशाने डॉक्टर आहात, एक युवा डॉक्टर आहात, तरी देखील तुम्ही समाजकार्य करत करत तुम्ही आता तुम्हाला राजकारणामध्ये येण्याची स्वप्न पडत आहेत। काय उद्देश काय आहे? सगळ्यात आधी तर नमस्कार सगळ्यांना। मी लग्न करून इकडे आले आणि आमचं मूळ गाव जे आहे ते कनसोबा मार्कंडा चामोर्शी तालुका इथला आहे। आणि मेन म्हणजे कसं झालं ना, माझे हस्बंड जे आहेत ते डॉक्टर चेतन कोवे, ते दंत चिकित्सक आहेत, डेंटल डॉक्टर। तर आधी आम्ही समाजकारणात खूप अग्रेसिव्ह होतो, जे आपल्याला लोक बिरादरी प्रकल्प सगळ्यांनाच माहिती आहे, तिथे आम्ही जाऊन सेवा करायचो। तर जसं रुग्णांची आपण सेवा करतो, तर रुग्णांची सेवा करता करता कुठेतरी आपल्याला आत्मीयता त्यांच्याबद्दल वाढली आणि त्यानंतर आम्ही म्हणजे मला तरी स्वतःला असं वाटलं की समाजकारणामधून पूर्ण आपले उद्देश काही क्लिअर होणार नाही, म्हणून आपण राजकारणात जावं आणि राजकारणात जाऊन आपण लोकांना जे मार्गदर्शन करू शकतोय, लोकांसाठी काही काम करू शकतोय, त्या मोठ्या पातळीवर होऊ शकतो। आणि म्हणून आम्ही राजकारणात येण्याचं ध्येय तिथेच गाठला। तर त्यासाठी मी अग्रेसिव्ह झाली आणि मी म्हटलं की काही होऊ द्या, हा जो खांद्यावर मी आता उचलणार यांचं बिडा, आणि मी पाऊल टाकलं समोर आणि आता मी थांबणार नाही, एवढं मात्र निश्चित। BDS पदवी संपादन केल्यानंतर डॉक्टर चेतन कोवेंशी त्यांचा विवाह झाला आणि कन्नाके परिवाराची लेक चामोर्शीच्या मार्कंडा येथील कोवे कुटुंबाची सून झाली। डॉक्टर सोनल कोवे यांचे वडील शिक्षक तर आई गृहिणी। बालपणापासूनच आई वडिलांकडून त्यांना समाजसेवेचे धडे मिळाले। डॉक्टर सोनल कोवे यांनी जुनी पेन्शन योजनेचा लढा असो, जिल्ह्यातील विविध आरोग्य विषयक समस्या असो, तसेच काँग्रेस पक्षातर्फे राबवलेले विविध आंदोलन असो, यात डॉक्टर सोनल यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे। नुकतीच त्यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात जनसंवाद जनजागृती यात्रा काढून अनेक समस्यांना वाचा फोडली आहे। कला पथकाद्वारे स्त्री शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, महिलांचे विविध प्रश्न, युवकांची बेरोजगारी, महिलांवरील वाढते अत्याचार याबाबत जनजागृती केली। अतिशय महत्त्वाचा एक प्रश्न आहे की राजकारणात येता इथपर्यंत पण ठीक आहे, पण राजकारणात येत असताना तुम्ही काँग्रेस पक्षच का निवडला? म्हणजे त्याच्या मागचं काय पार्श्वभूमी? माझ्या आजी आजोबांपासून म्हणजे पिढीपासून आम्ही काँग्रेस पक्षालाच मतदान करतो। कसं आहे ना, जेव्हा इंदिरा गांधी आपल्या पंतप्रधान झाली आपल्या भारताची, तर त्यांचं नेतृत्व गुण बघा, हे इतकं मोठं आपल्याला नेतृत्व गुण एक मुलीला भेटलं आहे। एक स्त्री शिक्षणाचं ते नीव आहे आपल्या काँग्रेसची, तर इंदिरा गांधी नीवच म्हणू शकतो आपण। आणि महिलांना वाव, तर मला असं वाटते की काँग्रेस पक्ष खरंच सगळ्यांच्या मनामनातच रुजलेला असो। आणि विदर्भाचे आपले थोर नेते, दोन थोर नेते आहेत, विजयभाऊ वडेट्टीवार आणि नानाभाऊ पटोले।
तर यांना मी खरंच खूप सन्मान देते आणि यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायचं संधी भेटली तर खरंच मी सोना करून दाखवेल एवढं तर तुम्हाला शक्य मी सांगते. आणि कसं आहे ना, गडचिरोलीमध्ये किंवा विदर्भामध्ये ह्या दोघांनी खूप खंबीर नेतृत्व असं तयार करून ठेवलं आहे. प्रत्येक राजकारणाने यांच्याकडून शिकण्यासारखं, मार्गदर्शन घेण्यासारखं आहे. आणि काँग्रेस पक्ष म्हणजे हा आत्ताच नसून हा आधीपासूनच लोकांसाठी काम करताय, गोरगरिबांसाठी काम करताय, जनतेसाठी काम करताय. आणि त्यासाठी मी काँग्रेस पक्षाची नेहमी जुळून राहणार आणि निष्ठा मला पक्षाशीच राहणार आहे. गडचिरोलीत हॉस्पिटल उघडून डॉक्टर कोवे दाम्पत्याने गुणवत्तापूर्ण व अत्याधुनिक उपचार पद्धतीने रुग्णांची सेवा केली. नॅशनल ॲक्रिडेंट बोर्ड यांनी विविध पातळ्यांवर केलेल्या मूल्यांकनात पात्र ठरून गुणवत्तापूर्ण व अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून उपचार देणारे व NAB प्रमाणित असलेले पूर्व विदर्भातील हे एकमेव दंतचिकित्सालय आहे. डॉक्टर चेतन हे 2012 पासून हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात रुग्णसेवा करतात. डॉक्टर सोनल कोवे यांनीही लोकबिरादरी प्रकल्पात सेवाभाव जपत आदिवासींवर दंतोपचार केले. खरं तर आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्येच नव्हे देशामध्ये गडचिरोलीची ओळख म्हणजे एक नक्सलेट भाग म्हणून ओळखला जातो. काय वाटतं तुम्हाला की ते कशा पद्धतीने या ठिकाणी सुरुवात झाली आणि त्याचा शेवट कशा पद्धतीने व्हायला पाहिजे जर तुम्ही नेतृत्व घेत असाल तर? खूप काही नक्षलाईट आता या ठिकाणी नाही उरलेत आपल्या गडचिरोलीमध्ये. हा फक्त एक गैरसमज आहे लोकांचं. आपण त्याच्यामध्ये खूप काही प्रगती आता करू शकतोय आपल्या गडचिरोलीमध्ये. आधीच्या परिस्थितीमध्ये ते नव्हतं, पण आता ते आपल्याला पॉसिबल आहे. आणि याच्यासाठीच आपल्याला एक नेतृत्व, एक खंबीर नेतृत्व म्हणा, एक नवीन नेतृत्व म्हणा, एक नवीन विचाराचा माणूस आपल्याला गडचिरोलीमध्ये हवा आहे असं तरी मला वाटतं. मला एक सगळ्यात महत्त्वाचा असा प्रश्न पडतो की आताच्या महाराष्ट्रच नाही पूर्ण देशभरामध्ये युवा पिढी राजकारणात येऊ पाहते. तुम्ही सुरुवातीला आता पाऊल टाकताय ते पण अतिदुर्गम भागामध्ये, म्हणजे ज्याला दुर्गम भाग म्हणायचे सुरुवातीला, अशा याच्यामध्ये काय संदेश द्याल तुम्ही युवा पिढीसाठी? हे बघा, मला असं वाटते की आपण युवा झालो, आम्ही डॉक्टर झालो आहे, आम्ही BDS पास झालाय, माझं MBBS होतात, लोक इंजिनियर होतात. प्रत्येक गोष्टीसाठी आपण कुठे ना कुठे स्पर्धा परीक्षेला तिथे तोंड द्यावं लागतो. पण राजकारणात जेव्हा एक माणूस येतो तेव्हा कुठली स्पर्धा परीक्षा त्याला दिसत नाही. म्हणून एक राजकारण पण एक आपल्याला मेरिट बेसिसवर द्यावा. जो माणूस खऱ्या अर्थाने काम करेल, लोकांची सेवा करेल, त्यालाच राजकारणात इन्व्हॉल्व करावा. आणि कसं आहे ना की कोणीतरी मोठं झालं म्हणून त्याच्या मागे पाठीमागे कोणी असं मोठं होऊ शकत नाही. जर नेतृत्व गुण त्याच्यात असेल तर नक्की द्या त्याला, पण तुम्ही फक्त एक नावासाठी ह्या गोष्टी करू शकत नाही. आणि मला तरी वाटते की प्रत्येक जण ज्यांना राजकारणात यायचं आहे, जेव्हा त्यांना करिअर कुठला तरी आपल्याला निवडायचं आहे, तर त्याच्यामध्ये 100% तुमचा अभ्यास झालेलाच पाहिजे. 100% अभ्यास करूनच तुम्ही त्या क्षेत्रात तुम्ही निवडा किंवा क्षेत्रात तुम्ही पाऊल ठेवा. डॉक्टर चेतन कोवे यांनी आई सिंधू यांच्या नावाने आदिवासी बहुउद्देशीय विकास संस्था मार्कंडा कन्सोबा ही संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातूनही कोवे दाम्पत्याने समाजसेवेचा वसा घेतला आहे. सोबतच ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल या सेवाभावी संस्थेसोबत डॉक्टर कोवे जुळले आहेत. शाळा महाविद्यालयात मुलींचे समुपदेशन, आरोग्यविषयक मार्गदर्शन असे उपक्रम डॉक्टर सोनल कोवे राबवत असतात. दुर्गम अतिदुर्गम भागात मोफत आरोग्य शिबिर, मुख कर्करोग तपासणी शिबिर घेऊन अनेक रुग्णांची सेवा केली. सामाजिक कार्यातही पुढाकार घेणाऱ्या या जोडीने वैद्यकीय व्यवसायाकडे सेवाभाव म्हणून पाहिले. डॉक्टर सोनल कोवे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रन फॉर गडचिरोली या मॅरेथॉन स्पर्धेत हजारो युवक युवती धावले. डॉक्टर कोवे दाम्पत्याच्या सेवाभावी वृत्तीने लोक त्यांच्याशी जुळले गेले. रुग्णांवर उपचार करता करता सामाजिक प्रश्नही उमगत गेले. त्यावर काम करत करत डॉक्टर सोनल कोवे यांनी राजकारणात पदार्पण केले. खरं तर आता आगामी निवडणुका डोळ्यासमोर आल्या. तुम्ही निवडणुकीला उभा राहण्याचा एक निश्चय केला आहे. तुम्हाला गडचिरोलीकरांसाठी काय करायचं आहे आणि गडचिरोलीकरांना तुमच्याकडून काय अपेक्षा आहे? गडचिरोलीकरांना अपेक्षा तर भरपूर आहे, पण मला करायचं आहे OBC साठी. आधी तर मला आरक्षण जे आहे OBCचं त्यांना पूर्ववत करण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. आदिवासी बांधव जे आहेत आपले ग्रामीण भागात राहतात, त्यांना सोयी सुविधा नसतात आणि योजनाबद्दल त्यांना तेवढ्या संदर्भात माहिती नसतं, तर त्यांना जागृत करण्याचं काम मी करणार आहे. तिथपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. आणि पेसा कायदा जो आहे लागू करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पेसा कायदा
त्यानंतर आपण जुनी पेन्शन योजना जे बघतोय कर्मचारी आजकाल किती आंदोलन करून राहिले आहेत, त्या आंदोलनात मी ऑलरेडी सहभागी झालेली असून या आंदोलनात मोठ्या प्रमाणात हा आंदोलन मला करायचं आहे आणि त्यांच्यापर्यंत ती योजना मला पोहोचवून दाखवायची आहे. गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी डॉक्टर सोनल कोवे यांचे गावोगाव दौरे व गाठी भेटी सुरू आहेत. या सर्व कार्यात पती डॉक्टर चेतन कोवे यांची त्यांना खंबीर साथ आहे. आपल्या कुशल नेतृत्वातून त्यांनी संघटन बांधणी केली आहे. गडचिरोली विधानसभा मतदारसंघात स्त्रियांचे सशक्तीकरण, बचत गटांतून स्वयंरोजगाराची निर्मिती, आदिवासी संस्कृतीचा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी भव्य संग्रहालय, सिंचनासाठी प्रकल्प, जलपर्यटन, मार्कंडेश्वर येथील मार्कंडेश्वर देवस्थानचा विकास, पर्यटन विकासाला चालना, लॉ व इंजिनिअरिंग कॉलेजची निर्मिती असे अनेक प्रकल्प राबवण्याचे त्यांचे स्वप्न आहे. गडचिरोलीतील मासे प्रसिद्ध आहेत, मात्र कोल्ड स्टोरेजची व्यवस्था नाही. माशांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून द्यायचे आहे. बंगाली बांधवांचे प्रलंबित प्रश्न सोडवायचे आहेत. एकंदरीत काँग्रेस नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची वाटचाल सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने संधी दिल्यास नशीब आजमावणार असून जनता संधी देईल असा डॉक्टर सोनल कोवे यांना विश्वास आहे. अगदी जेव्हा आपण एखादं महत्वाकांक्षा आपण डोळ्यासमोर ठेवतो, एखादी इच्छा डोळ्यासमोर ठेवतो, तर त्याची इच्छाबरोबर आपला एक ब्ल्यू मॅप पण रेडी असतो. काय वाटतं की जर तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये उभा राहिलात आणि निवडून आलात तर तुमच्या पुढच्या 5 वर्षाचा ब्ल्यू मॅप काय आहे? माझं पुढच्या 5 वर्षाचं ब्ल्यू मॅप म्हणजे मला औद्योगिक क्रांती गडचिरोलीमध्ये करायची आहे, शैक्षणिक क्रांती गडचिरोलीमध्ये करायची आहे, वैद्यकीय क्रांती गडचिरोलीमध्ये करायची आहे आणि आधुनिक गडचिरोली मला बघायचं आहे. ज्या प्रकारे आपण मुंबईला बघतोय, नागपूरला बघतोय. माझं शिक्षण मुंबई, नागपूर आणि इथे झालेलं असून इथे जेव्हा मी आले तेव्हा मला इथे खूप असं कठीण परिस्थिती आपल्या गडचिरोलीमध्ये अनुभवली. तर मला ह्या सगळ्या क्रांती इथे घडवून आणायची. क्रीडा क्रांती आपल्या गडचिरोलीमध्ये हवी आहे. त्यानंतर आपला कंसोबा मार्कंडा देवस्थान जो आहे हा विदर्भातला सगळ्यात मोठा देवस्थान मला बनवून दाखवायचा आहे. मार्कंडा देवस्थान हा राजकोटातला कालखंडाचा मंदिर असून तिथे अद्याप तेवढा विकास झालेला नाही. पडतोय आपला मार्कंडा देवस्थानात, आपण बघतोय त्याला आपण चांगलं बनवूया, त्याला आपण पर्यटन स्थान मोठा देऊया आणि लोकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. पर्यटन आपल्या गडचिरोलीमध्ये वाढलं पाहिजे. त्या अनुषंगाने मी ते काम करणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे बंगाली समुदाय जो आहे तो भरपूर प्रमाणात आहे आणि त्यांचं मुख्य व्यवसाय म्हणजे हा मच्छीपालन आहे. तर मच्छीपालनला आपल्याला कुठेतरी मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मला बघायचं आहे. गडचिरोलीचं मच्छीपालन जे आहे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलं पाहिजे. अगदी आपण पाहतोय की या ठिकाणी डॉक्टर सोनल कोवे यांच्या बोलण्यातनं एक गोष्ट महत्त्वाची दिसते की युवा पिढीनं राजकारणात यायला पाहिजे. युवा पिढी खरं राजकारणात आली तर राजकारणाचं जे गलिच्छ राजकारण झालं त्याचं शुद्धीकरण व्हायला वेळ नाही लागणार. हाच संदेश आज या ठिकाणी देण्यात आला आहे. सोनल कोवे यांच्या पुढील कार्यास देशोन्नतीच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.